शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकालामुळे अजित पवार गट निवांत झालाय। विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर काय निकाल देऊ शकतात याचा अंदाज अजित पवार गटाच्या नेत्यांना आलाय। अजित पवार गटाने त्यांचा पक्ष भक्कम असल्याचा दावा केलाय, तर नार्वेकरांनी स्वतः निकाल काही येऊ शकतो असं स्पष्ट संकेतही दिले आहेत। शिवसेनेच्या निकालानं अजित पवार गट निवांत, बाजू भक्कम असल्याची भुजबळांची ग्वाही। अपात्रतेच्या टांगत्या तलवारीपासून दादा गटाला मुक्ती। शिवसेना जशी फुटली तशीच राष्ट्रवादीही फुटलीये। अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार सत्तेत गेले। शिवसेनेच्या अपात्रता प्रकरणाची जशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या लवादासमोर सुनावणी झाली, तशीच सुनावणी राष्ट्रवादीच्या अपात्रतेवर होणार आहे। 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष अपात्रतेचा निकाल देणार आहेत। शिवसेनेचा निकाल पाहता राष्ट्रवादीच्या निकालाबाबत अजित पवार गटाचे नेते निर्धास्त आहेत। व्हीपचे और काल सुद्धा जे आहे त्यांची बरीचशी चर्चा, व्हीप कोण, व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का, दुसऱ्या व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का, व्हीपची नेमणूक बरोबर आहे का, ह्या सगळ्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या ते आपण पाहिलं। इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे, मला असं वाटतं की आमच्या बाजूची जी आहे, बाजू जी आमची फार मोठी भक्कम आहे। शरद पवार यांनी मात्र शिवसेनेच्या निकालाचा राष्ट्रवादीच्या निकालावर फारसा परिणाम होणार नाही असं म्हटलंय। आधीच आम्ही सांगत होतो की हा ट्रेंड कसा आहे की स्पीकर ही इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा सगळ्यांनी समजली पाहिजे। पण आपण हे बघितलं, निकाल 2 दिवसावर आहे आणि निकाल ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना भीतीला स्पीकर जातात, याचा अर्थ काय? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत राष्ट्रवादीच्या अपात्रतेच्या सुनावणी संदर्भात महत्त्वाचं विधान केलंय। वस्तुस्थिती आणि फॅक्ट्स ह्या प्रत्येक केसच्या वेगळ्या असू शकतात आणि म्हणूनच ते सर्व फॅक्ट्स जर का वेगळे असतील तर त्या संदर्भातलं ॲप्लिकेशन कायद्याचं पण तसे त्या रीत्या होईल, परंतु वस्तुस्थिती जर सिमिलर असेल, तशीच असेल तर तसाच निर्णय होईल। शिवसेनेच्या अपात्रतेच्या निकालामुळे अजित पवार गटाचे नेते निवांत वाटत असले तरी शरद पवार गटाच्या नेत्यांचं टेन्शन मात्र वाढलेलं आहे, हे स्पष्ट दिसू लागलंय। महेश महालेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।